केसीएन में आपका स्वागत है। मैं किंग हमीद। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का जो सपोर्ट और सबके सपोर्ट के साथ आज हमारा 2 दिन में कर्नाटका स्टेट का स्टेट रिप्रेजेंटेटिव्स जो हुआ है हमारे व्हाइट पैलेस हॉल में, कर्नाटक के 31 डिस्ट्रिक्ट के भी डिस्ट्रिक्ट लीडर्स का मौजूदगी में जो 2 दिन का जो हमारा सेशन चला और उसके बाद स्टेट कमेटी का जो इलेक्शन हुआ, वो स्टेट कमेटी का इलेक्शन में मुझे स्टेट प्रेसिडेंट इलेक्ट किया गया और हमारे तमाम लीडर्स को 27 लीडर्स को नया स्टेट कमेटी इलेक्ट किया गया 3 साल के लिए। मैं बहुत शुक्रगुजार हूं क्योंकि एसडीपी में एक स्टेट प्रेसिडेंट हो, कोई भी ओहदा हो, एक जिम्मेदारी है, एक ओहदा का नहीं है, एक जिम्मेदारी है। वो बड़ी जिम्मेदारी हमारे कैडर्स ने, लीडर्स ने हम लोग को सौंपे हैं। तो पार्टी जो है ये अवाम की पार्टी है, अवाम के लिए काम करती है, हर मजलूमों का आवाज बनकर हम लोग काम करते हैं। तो और एक बार ये मौका हमारा पार्टी और हमारे कैडर्स लीडर्स दिए गए, तमाम लोगों को मैं शुक्रिया अदा करता हूं। और जो उम्मीद जो रखे हैं, चाहे वो अवाम हो चाहे हमारा कैडर्स लीडर्स हो, उम्मीद का बुनियाद पर आइंदा दिनों में पार्टी को और मजबूत करके और पार्टी को फायदा हर एक अवाम को पहुंचना, वैसा एक कंस्ट्रक्टिव वर्क हम लोग आइंदा हम तमाम लोग मिलकर, हमारे साथ हमारे वाइस प्रेसिडेंट अब्दुल हन्नान साहब हैं, हमारे जनरल सेक्रेटरी अफसर कोटिपेट है, हमारे नए चुने हुए सेक्रेटरी अकरम मौलाना है, हमारे ट्रेजरर हमारे अमजद भाई हैं, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रफत खान है, ये जो भी लीडर्स आज इलेक्ट हुए हैं, ये सब मिलके एक कलेक्टिव लीडरशिप में एक बेहतरीन पार्टी का लीडरशिप एज वेल एज अवाम के लिए एक बेहतरीन पार्टी बनाकर हम लोग काम करेंगे। इस वजह से दोबारा जो आपको मंसूब हुआ है, इस जिम्मेदारी को किस तरह देख रहे हैं सर? देखिए, मैंने ऑलरेडी बताया एसडीपी का जो ओहदा है, चाहे वो स्टेट प्रेसिडेंट हो, जो ये एक ओहदे से ज्यादा एक पावर से ज्यादा जिम्मेदारी है, क्योंकि जो भरोसा रखकर, क्योंकि एक कैडर बेस्ड पॉलिटिकल पार्टी का जिम्मेदारी में आना बहुत ही अहम काम है, क्योंकि हमारे कैडर्स हमारे लीडर्स को भी संभालना, पब्लिक वर्क भी करना, पॉलिटिक्स भी करने, तमाम मिलकर है। तो हम ये समझते हैं कभी भी एक ओहदा बोलकर, एक पावर बोलकर एक ईगो में आने का नहीं है, ये एक जिम्मेदारी है। ये जिम्मेदारी सही तरीके से जो भरोसा रखकर हम लोग को जिम्मेदारी दोबारा दी है, वो जिम्मेदारी के मुताबिक काम करना है, यही हमारे बड़ों ने सिखाया है, यही काम हम लोग आइंदा करें। प्रोग्राम हुआ उसमें कुछ ऐसे स्टैटिक्स बनाए आने वाले दिनों में? हाँ जी यार, देखिए 2 दिन में हमारे बहुत सारे गुफ्तगू हुआ, जो लास्ट 3 इयर्स का जो भी हमारा एक्टिविटीज था, इसका रिपोर्टिंग हुआ, डिस्कशन हुआ, आने वाले दिनों में क्या क्या करना है, ये हम लोग डिस्कशन हुआ। इसमें अहम मुद्दा ये है, पर्टिकुलरली कर्नाटका स्टेट में जो कांग्रेस हुकूमत आने के बाद जो भी वादा ये लोग किए थे, वो वादा खिलाफ है। 18 महीने होने के बाद भी वो वादा वो लोग पूरा नहीं किए। लाइक माइनॉरिटी का 2B रिजर्वेशन वो वापस नहीं लेके आए, वैसा ही हिजाब बैन वो वापस नहीं लाए, और जो बीफ बैन जो किए हैं वो वापस नहीं लाए, और दूसरा जो कांतराज आयोग का जो रिपोर्ट जारी करना है वो भी अब तक नहीं आए, और दूसरे उसके साथ साथ जो SC ST का जो इनर रिजर्वेशन है वो भी किए नहीं। यानी कि ये जो भी वादा किए थे माइनॉरिटी के लिए 10,000 करोड़ का जो बजट का वादा किए थे, ये जितने भी वादा किए ये पूरा नहीं कर रहे, बस सिर्फ और सिर्फ हमारा वोट बैंक बनाते हैं, मगर हमारा वादा जो भी वादा वो लोग ही किया, हम लोग पूछा नहीं, वो लोग ही किया है, वो लोग जारी नहीं करा। तो ये एक एजेंडा होके हम लोग काम करेंगे। आइंदा दिनों में जो बेलगाम में जो विंटर सेशन चल रहा है, ये तमाम मुद्दा लेकर हम लोग बेलगाम जाएंगे, गवर्नमेंट को कंपेल करेंगे ये जारी करें। तो इसमें मुद्दा क्या है, कर्नाटका का जो कांग्रेस गवर्नमेंट का प्रॉब्लम क्या है मैं बताता हूं। ये लोग है डरपोक है, बीजेपी का IT सेल को, बीजेपी का लीडर्स को ये डरते हैं। देखिए वक्फ का मामला आया, वक्फ का जो नोटिस इश्यू करे, ये एक ड्यू प्रोसेस है, बीजेपी ने भी नोटिस इश्यू किया था, बीजेपी को हुकूमत में, ये एक प्रोसेस है। वो प्रोसेस को बीजेपी थोड़ा प्रोटेस्ट करते ही सिद्धरामैया साहब यू टर्न मारे, नोटिस को वापस लिए, म्यूटेशन को स्टॉप करे, ये। और दूसरी जो कॉन्ट्रैक्ट मुस्लिम कॉन्ट्रैक्टर्स को 4% जो कॉन्ट्रैक्ट देना बोलकर जो वादा किए थे, प्रोसेस हुआ था, उसके बाद वो बोलते कि ये नहीं होता, ये नहीं यू टर्न।
और हिजाब बैन के बारे में भी हम लोग हिजाब बैन लिफ्ट करेंगे बोले, उसके बाद मैंने वैसा नहीं कहा, वो चर्चा नहीं हुआ। यानी कि ये जो सिद्धरामैया और कांग्रेस का जो डर है ना, 138 सीट आने के बाद भी क्यों डर रहे आपको? इतना 138 सीट आने के बाद भी क्यों बीजेपी को, क्यों आईटी सेल को डरते हैं आप लोग? तुम्हारा जो स्टैंड में तुम्हें खड़े नहीं आते, तुम्हारे डिसीजन पे तुम खड़े नहीं आते, ये नहीं चलेगा। ये जो भी इनका ये दुगलापन है, हम आवाम तक लेके आएंगे और लड़ेंगे, इनसे हम लोग करवाएंगे। कॉन्स्टिट्यूशन का भी एक बड़ा दिन है, तो आप क्या कहेंगे? देखिए, आज हमारे कॉन्स्टिट्यूशन एक्सेप्ट किया हुआ दिन है। आज हम इन्हें आने से पहले जो हमारे तमाम जितने भी लीडर्स आए, ये प्रियम्बल को पढ़ के, प्रियम्बल का जो भी खसम है, यानी कि कॉन्स्टिट्यूशन का जो वैल्यूज है वो प्रियम्बल में है। कॉन्स्टिट्यूशन का वैल्यूज 70 साल में इंप्लीमेंट नहीं हुआ। वो चाहे वो भाईचारे हो, चाहे वो इक्वालिटी हो, फ्रेटर्निटी हो, ये जितने भी इक्वल राइट्स हो, इक्वल अपॉर्चुनिटीज हो, वो जितने भी है आज सिर्फ बुक में है, किताब में है, अमल में नहीं है। तो 100% कॉन्स्टिट्यूशन का वैल्यूज को यानी इंप्लीमेंटेशन करने के लिए पार्टी काम करेगा, क्योंकि पार्टी का नाम है सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया। सोशल डेमोक्रेसी जो है वो कॉन्स्टिट्यूशन का एक बहुत बड़ा मुद्दा है। वो कॉन्स्टिट्यूशन का हर एक वैल्यूज को, हर एक डिसीजन को इंप्लीमेंटेशन करने के एसडीपी और बड़े जद्दोजहद के साथ काम करेगा। इलेक्ट हुए हमारे वाइस प्रेसिडेंट है, नेशनल वर्किंग कमेटी मेंबर भी। सर, आपकी अपनी शनाख्त है, तो अब जो नया होता है, जो नई तरतीब हुई है, उसको लेकर क्या इरादे हैं सर? जैसा हमारे सदर साहब पता है, जिम्मेदारी है, जिम्मेदारी के लिए हम तमाम लोग ओत लेके इसमें आए हैं। हालात दिन ब दिन खतरनाक होते जा रहे हैं, उसके लिए अवाम को बेदार करना, ऑर्गेनाइज करना, उनको एजिटेशंस के लिए तैयार करना बहुत जरूरी है। सेक्युलरिज्म के नाम पर, मुस्लिम्स के नाम पर, मस्जिद के नाम पर, वक्फ के नाम पर किस तरीके से माहौल को बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं, ऐसे वक्त में अमन पसंद लोग अगर खामोश हो जाएंगे तो सही नहीं है। हम तमाम को इकट्ठा होना है। ये जितनी भी पार्टियां हैं ओहदे के लिए, वोट के लिए, इलेक्शन के लिए काम करती हैं, लेकिन सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तमाम मुसलमानों से, दलितों से, क्रिश्चियन से, तमाम नौजवानों से, औरतों से सब गुजारिश करती है कि सियासी तौर पर बेदार हो, अपने हुकूक को हासिल करने और लड़ने की एक ताकत पैदा करे। उसके लिए ये हमारा कैडर बेस्ड सिस्टम है। पूरे इंडिया में जितने भी स्टेट्स में हमारे यहाँ पार्टी का काम हो रहा है, वहां पर स्टेट रिप्रेजेंटेटिव मुनक़िद हो रही है। कर्नाटका में, मैसूर में, व्हाइट पैलेस में 25 और 26 2 दिन का हमारा रिप्रेजेंटेटिव काउंसिल था। 30 पर 1, 30 पर 2 जो भी डिस्ट्रिक्ट्स हैं वहां से तकरीबन 500 हमारे डेलीगेट्स वहां पर आए थे। नेशनल लीडर्स का 10 आदमियों का एक काफिला हमारे साथ आया था। एक दिन पूरा हमारी रिपोर्टिंग हुई कि गुज़िश्ता 3 साल हमारा काम कैसा हुआ, एजिटेशंस कैसे हुए, इलेक्शंस में हमारा कैसा रहा, हमारा मैकेनिज्म कैसा था, आउटरीच कैसा था। ये तमाम चीजों का डिस्कशन के बाद आज जो है लीडरशिप नहीं सामने आई है, उसमें हम तमाम को जिम्मेदारी दी गई है। ये जिम्मेदारी निभाने का एक जबरदस्त इरादा करके हम आए हैं। जरूर इंडिया के अंदर, कर्नाटका के अंदर, मैसूर के अंदर, हल्ली के अंदर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया अवाम को जागृत करेगा, सियासी तौर पर बेदार करेगा। जरूर एसडीपी एक दिन कामयाब होगा। अब्दुल मजीद साहब की लेकर किस तरह की उम्मीदें वाबस्ता हैं? अब्दुल मजीद साहब से लेकर नीचे के कैडर तक हमारा एक आदमी जिम्मेदारी ले लिया है। खुसूसन अब्दुल मजीद साहब का जो काम करने का तरीका है, उनके इमोशंस है, उनके जज्बात है, उसके साथ साथ उनको काम करने का जो तजुर्बा उनको मिल रहा है, वो तजुर्बा कर्नाटका के लिए जरूरत है। इसलिए पूरे कर्नाटका का एसडीपी उनको फिर एक मरतबा सदर दिया है। उम्मीद है कि आइंदा आने वाले 3 साल में गुज़िश्ता 16 साल का मजीद काम होगा और बहुत अच्छी तरीके से हम आउटरीच करेंगे। ನಾನು BR ಭಾಸ್ಕರ್ ಪ್ರಸಾದ್ ಅಂತ, ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರ ಆರೈಕೆಯಿಂದ ಪುನರಾಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಮೊದಲಿಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಅಬ್ದುಲ್ ಮಜೀದ್ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಕೋರೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಮತ್ತೆ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದಂತ ದಿವಸ, ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದೇನು ಅಂತಂದ್ರೆ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಜಾತ್ಯತೀತತೆ ಮತ್ತು ಸಮಾಜವಾದ ಅನ್ನುವಂತಹ ಆ ಪದಗಳನ್ನ ತೆಗಿಬಾರದು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಆದೇಶವನ್ನು ಮಾಡಿದೆ.
ಅದರ ಅರ್ಥ ನೀವೇನ್ ಜಾತಿವಾದಿಗಳಾಗಿದ್ರಲ್ಲ ನಿಜವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರವಾಗ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಲಿ, ನಾವೀಗ ಸದ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಮಾಡೋಣ, ರಾಜ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಆ ಪದಗಳನ್ನ ತೆಗಿಬಾರ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಅದು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಜಾತಿವಾದಿಗಳಾಗಿ ಈ ರಾಜ್ಯವನ್ನ ನೀವೇನು ದಿವಾಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ ಅದರಿಂದ ನೀವು ಮುಕ್ತರಾಗಿ, ಮತ್ತೆ ಏನು ಸಮಾನವಾದ ಇದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಪಾಲಿಸಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಅದು. ಆದ್ರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಅಸ್ತಿತ್ವ ಬಂದಾಗ್ಲಿಂದಲೂ ಕೂಡ ಬರೀ ಬಾಯಿ ಮಾತಲ್ಲಿ ಈ ಸಮಾಜವಾದ ಮತ್ತೆ ಜಾತ್ಯತೀತಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ ಹೊರತು ಅಕ್ಷರಶಃ ಅದನ್ನ ಕಾರ್ಯರೂಪದಲ್ಲಿ ಅದು ಸೋತಿದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ತವರು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವರ ಆಶ್ವಾಸನೆಗಳಂತೆನೆ ಈ ರಾಜ್ಯದ 30 ವರ್ಷಗಳ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳ ಹೋರಾಟ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿಯಾಗಲಿಲ್ಲ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡುವಂತ ಮನಸ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎರಡನೇದಾಗಿ ತಾನೇನು ದೇವರಾಜ್ ಅರಸುರವರ ಮತ್ತೊಂದು ಅಪರಾವತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಜಾತಿ ಜನಗಣತಿಯನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಈ ಒಂದು ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ, ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ, ಆದಿವಾಸಿಗಳಿಗೆ, ಬುಡಕಟ್ಟಿನವರಿಗೆ, ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನ ಏನ್ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಆ ಕೊಡೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ಫೇಲ್ಯೂರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಜಾತಿ ಜನಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವು ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ನಿಗದಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮೀಸಲಾತಿ ಪ್ರಮಾಣವನ್ನ 70%ಗೆ ಹೆಚ್ಚಿಸುವಂತ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸೊಲ್ಲುತ್ತಿಲ್ಲ. ಆ ಮೂಲಕ ಮುಸಲ್ಮಾನರ 2B ರಿಸರ್ವೇಶನ್ ಏನು 8%ಗೆ ಹೆಚ್ಚಳ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದನ್ನು ಕೂಡ ಮಾಡದೆ ವಂಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಮಹಾ ವಂಚನೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ವಕ್ಫ್ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಡಿಸಿಗಳ ಮೂಲಕ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನ ಕೊಡಿಸಿ ಅಮಾಯಕ ಮುಸಲ್ಮಾನರುಗಳ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅವ್ಯಾಹತ ದಾಳಿಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ರು ಕೂಡ ಒಂದು FIR ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅಸಹಾಯಕ ಆಗಿರುವಂತಹ ಅಯೋಗ್ಯ ಸರ್ಕಾರ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ. ಸೊ ಇಂಥ ಒಂದು ಮಾನಗೇಡಿ, ನಂಬಿಕೆ ದ್ರೋಹಿ, ಮಾತೃದ್ರೋಹಿ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಇನ್ನು ಕೆಲವೇ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹೊಸ ಏನ್ ನಮ್ಮ ಸಮಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಮನ್ನಣೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಪ್ರತಿವಿರೋಧವನ್ನು ಅವರು ಎದುರಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ. ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ನಯವಂಚಕತನವನ್ನ ಈ ರಾಜ್ಯದ ಜನರ ಮುಂದೆ ನಾವು ಇಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಏನು 2 ದಿನದ ರಾಜ್ಯ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಭೆ ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ನಗರಿ, ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಸಿಂಹ ಸ್ವಪ್ನವಾಗಿದ್ದಂತಹ ಶಹೀದ್ ಮಿಲ್ಲತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರವರ ನಾಡಾದ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಏನ್ ನಡೆದಿದೆ, ಇಲ್ಲಿಂದ ನಮಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಸ್ಫೂರ್ತಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇವತ್ತು ಈ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ರಾಜ್ಯ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚುನಾಯಿತರಾದಂತಹ ಹೊಸ ನಾಯಕತ್ವಕ್ಕೆ ಒಂದು ರಿಸೆಪ್ಷನ್ ಫಂಕ್ಷನ್ ಅನ್ನ ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯವರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಅಲ್ಲ. ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಈ ಸರ್ಕಲ್ ನಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಡೇ ಕೂಡ. ಇಂತಹ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ದಿನದಂದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಅಪಾಯ ಬಂದೊದಗಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಆ ಸಂವಿಧಾನದ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನ ಉಳಿಸುವಂತಹ ಮಹತ್ತರ ಜವಾಬ್ದಾರಿ ವಹಿಸಿರುವ ಕಾರಣ ಎಂದು ಈ ಸಂವಿಧಾನದ ಮೂಲ ಆಶಯವಾಗಿರುವಂತಹ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಶಹೀದ್ ಮಿಲ್ಲತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಂಡಂತಹ ಸಮಾಜ ನಿರ್ಮಾಣ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅನ್ಯಾಯ ಅಕ್ರಮ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ವಿರಮಿಸುವವರಲ್ಲ. ಏನಿವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ 27 ಜನರ ನೂತನ ಸಮಿತಿಯ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಹಳೆ ಬೇರು ಮತ್ತು ಹೊಸ ನೀರು ಸುಮಾರು 11 ಜನ ಹೊಸ ನಾಯಕತ್ವ ಈ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಆಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಹಳೆಯ ಬೇರು ಅನುಭವದ ಏನು ಮೇರು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ ಮಜೀದ್ ಅವರು ಮತ್ತೆ ಮರಳಿ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಎಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಳೆ ಬೇರು ಮತ್ತು ಹೊಸ ನೀರು ಸೇರಿ ರಾಜ್ಯದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗೂ ಕೂಡ ಈ ಶೋಷಿತರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಪಕ್ಷವನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ತೇವೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು, ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಈ ರಾಜ್ಯ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಚರ್ಚಿಸಲಾದ ಮುಖ್ಯವಾದ ವಿಚಾರ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, UPಯ ಸಂಬಲ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಘಟನೆ ಇಡೀ ದೇಶವೇ ತಲೆ ತಗ್ಗಿಸುವಂತಹ ಘಟನೆ. ಶೇಮ್ 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 ಈ ನಮ್ಮ ಒಕ್ಕೂಟ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ UPಯ ಯೋಗಿ ಸರ್ಕಾರ. ಏನನ್ನ ನೀವು ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೀರಾ? ಪೊಲೀಸರ ಬಂದೂಕಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಗುಂಡುಗಳು ನಾಗರಿಕರನ್ನ ಕೊಲ್ಲಿಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಕೊಡಲಾಗಿದೆಯಾ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ? ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಡೇ, ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ದಿನದಲ್ಲಿ ಏನು 3 ಜನ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರ ಮಾರಣ, 5 ಜನ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರ ಮಾರಣ ಹೋಮ, ಗೋಲಿಬಾರ್ ಅಲ್ಲ, ಅದು ಕೊಲೆಯನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಇದನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಇದರ ವಿರುದ್ಧ ಇಡೀ ದೇಶದ ಜನರು ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕು. ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ಘಟನೆಯನ್ನ ಖಂಡಿಸಿಕೊಂಡು
ದೇಶದಾದ್ಯಂತ ಜನರನ್ನ ಸಂಘಟಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುವಂತ ತೀರ್ಮಾನವೂ ಕೂಡ ಮಾಡಿದೆ. ಎರಡನೇದಾಗಿ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಲವಾರು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ದಲಿತರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಈ ಹೊಸ ನಾಯಕತ್ವ ಏನು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದೆ, ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಜನರಿಗೆ ಪರ್ಯಾಯ ರಾಜಕೀಯವನ್ನ ಕೊಡ್ತೇವೆ. ನೈಜ ವಿರೋಧ ಪಕ್ಷವಾಗಿ ನಾವು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತೇವೆ. ಜನರ ರಿಯಲ್ ಇಶ್ಯೂಗಳನ್ನ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬೆಳಗಾಂ ಚಲೋ ಎಂಬಂತಹ ಏನು ಬೆಳಗಾವಿಯ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನಕ್ಕೆ ಮುತ್ತಿಗೆಯನ್ನ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕಿದೆ ಎಂಬಂತ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇವತ್ತಿನ ರಾಜ್ಯ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಭೆಯಿಂದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಬೆಳಗಾಂಗೆ ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನೋದು ನೀವು ಆಗೋದಾದ್ರೆ ನೀವೇ ಕೊಟ್ಟಂತ ಭರವಸೆಗಳನ್ನ ಈಡೇರಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ನಾವು ಬೆಳಗಾಂಗೆ ಬಂದೇ ಬರ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರುವವರೆಗೂ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ